घोड्यावरती बैसला पाच परद्या मातार साऱ्या जगते तुम्ही कला प्रेमी तुमची माया जीव पाडा अशा या जीवाला तुमचा तुम्ही जपलंय आमचं मन म्हणून साजरा केला सण हे जग पुढे आले लौकिक झाले नाही नुसता दिखावा अशा पद्धतीने थंडी भरपूर आहे रेणुका मातेला तिथं जाणार मग तिथून सांगितलं तो कापला पाया पडायचं घरला जायचं गार्डन बसलं संपलं ती लागीची म्हणून नको घातली. आता आम्ही सांगलीत आलेलो आहोत 7ला पण 5 मिनिटं कमी आहेत घरात आलेलो आहोत तर सगळं आता घरातलं आवरायचं आहे हे सगळे कपडे आणलेले धुवायचे आहेत पाणी आत्ता आली 7ला आवरते मुलांनी गाड्यांची पूजा पण केलेली आहे आज अमावस्या आज आकाशचा वाढदिवस पण आहे बघूया आता संध्याकाळी खूप कपडे पुढे झणकाने भातच केलेला आहे कारण की खूप सगळे दमलेत मी पण खूप दमलेत आहे त्रासारे प्रवास झालेला आहे त्यामुळे आता अंगात ताकदच नाही काय करायचं स्वेटरच आहेत थंडी भरपूर आहे कडाक्याची थंडी वाढदिवसाच्या निमित्तानं सगळं पार्सल मागितलेलं आहे बाहेर काय आम्ही जेवायला गेलेलो नाही आहे तर आम्ही बाहेर जाणार होतो जेवायला खरं थंडी एवढी कडाक्याची थंडी आहे बाहेर जाऊ वाटेना आणि त्यात खूप कंटाळा आला आहे त्यामुळं पार्सल मागितलेलं आहे हे काय काय पोरांनी मागितलेत बघूया
खाली सांडले पाण्याने. ही आंबील आहे, सगळ्यांना आता वाटायची आंबील. मी थोडेच केलेलं आहे, नैवेद्यापुरतंच सगळं केलेलं आहे. पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे. आज देव बोलवलेला आहे. स्वयंपाक मी काय काय केलंय ते दाखवते. देव बोलवताना जे देवीला आवडते ते आपण सगळा स्वयंपाक करायचा. वरणा, वांग, मेथीची भाजी थोडीशीच केलेली आहे, बटाट्याची भाजी, शेवण्याची आमटी, लोणी, इथं भात केलेला आहे. तर मी पोळ्या केलेल्या आहेत. आता हे सगळा पसारा आवरायचा. देव बोलवलेला आहे. देवी आपल्यासोबत आलेली असते. 1-2 दिवस मी ठेवून घेतलेली आईला, म्हणजे 1-2 दिवस आपण ठेवून घ्यायचं आणि तिसऱ्या दिवशी लावून द्यायचं असते. असं माझी सासूबाई म्हणायच्या की देवी आपल्यासोबत येत असते आणि 1-2 दिवस आपण तिला ठेवून घेतो, मग तिसऱ्या दिवशी पुरणपोळ्याचा नैवेद्य बोजा उतरल्याबरोबर पहिला देवीचं दर्शन आपण घेतो. आणि इतकं छान वाटतं तिथं, मस्त वाटतं. इतकं वातावरण, एक नंबर वातावरण आहे तिथं, खूप छान वाटतं. वर्षातनं गेले की नाही 2 दिवस सुखाचे दिवस असतात ते आमचे. कारण की ते चुलत दीर आहेत ना, त्यांच्याकडे आम्ही पैसे भरतो, त्यांनी सगळं खाणं पिणं सगळं बघतात, फक्त आम्ही खोली बघतो. त्यामुळं आम्हाला देवदर्शन पण किती घ्यायचं तेवढं घेऊ शकतो. वर्षातनं एकदा जाते म्हटलं 2-3 वेळा दर्शन व्हायलाच पाहिजे. खूप छान वाटतं. स्वीट सेंड करते तैनू. आता आईचा आवडता नैवेद्य आहे हा पुरणपोळ्याचा. एक जण कुडबं करतात, एक जण पुरणपोळ्याचा स्वयंपाक करतात. आम्ही पुरणपोळ्याचा स्वयंपाक कायम करत आलेलो आहे, तेच मी केलेलं आहे. 12च्या आत देव बोलवायचे असतात. मला जरा वेळ झाला, 12:30 वाजलेले, आणि उन्हाचं सोडायचं नाही आईला. जरा लवकरात लवकर आवरायचा प्रयत्न करायचा, म्हणजे एक तर वाजवायचं नाही, एकच्या पुढे ऊन खूप कडक असते. आणि असं म्हणतात माझी सासूबाई सांगायची आहे की देवी आपली डोंगरासनं ती आपल्या घरी सोडायला आलेली असते, सुखरूप सोडत असते. बायकांना आता बोलवायचं, हळदी कुंकू द्यायचं, आंबील द्यायचं, आपण जो प्रसाद आणलेला असते ना तो प्रसाद द्यायचा. चला ताई ना, आता इथंच व्हिडिओ सेंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. सर्वांना बाय.